आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक. करेक्ट. किती खानदान दारुड्या असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिता येत नाही. कोणती प्या, दारू पिताना डोळे झाकावच लागतात. का? हा गडी हलकट गोष्ट पाहत नाही. पण दारुड्या इतका हलकट आहे, याला झाकीतो तिला हात लुटितो. म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतं बा, मी नालायक आहे का? त्याला ते पाहत नाही. आणि दारुड्या माणूस टाईट का होतं माहिती का? पोपट्याने केली वाघ अशी दुसती, पोपट्याने केली वाघ अशी दुसती, पोपट्याने केली वाघ अशी दुसती, वाघाने केली डुकर अशी दुसती. आणि पोपट मेला, वाघही मेला आणि डुकरही मेलं. तिघांना एका जाग्यावर गाडलं आणि त्याच्यावर झाड लावलं मोहाचं. आणि दारूपाडी त्या मोहाची. म्हणून दारुड्या पोपट्यावानी बोलतो. पोपट्यावानी बोलतो, वाघावानी डरकाळ्या फोडितो आणि डुकरावानी लोळवतो. त्याला हे कारण मागून खिचडी फाटेल, पुढच्या म्हणतो फडून टाकेन, फडून टाकेन. मग ही कोण शिवीन? दोन दारुडे रस्त्यानं डुलत निघले, प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकान ठेवून दिली. म्हणला तू होऊ शकत नाही. म्हणला का? मी जर राजीनामाच देईल नाही. एक भोंगळा दारुडे रस्त्यानं आला, भोंगळा पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगुटी लावून आला ना, हा मोकळाच होता. तो लंगुटी लावेल त्याला म्हणतो, अरे का मोकळा हिंडतो, ही घे लंगुटी. झाले ना मोकळे दोन्ही. आणि दारुड्यालाच बायको चांगली मिळते. दारुड्याची बायको मार खायला निवारलंय. किती हाना, गम नाही, पस्तावा नाही. बायको फक्त यांची मार खात नाही कधी. ते भजनांच्या पखवाद्यांच्या बाबा लोकांच्या बायका नाही, त्यांच्या बायका त्यांच्या पुढच्या. नवरा कीर्तनाला निघाला ना, आजही चालले. आज चला पुढं. रात्री बायको बाळातीन झाली का, सकाळी रस्त्याला बोर्ड, उमलते नेतृत्व. मिशी फुटली नाही त्याला, युवा नेतृत्व. फुटली मिशी, विकासाची गंगा. पुन्हा काढली मिशी, बुलंद तोफ. पुन्हा काढली मिशी, जनसामान्यांचा आवाज. पुन्हा फुटली मिशी, परिसराचे भाग्य विधाते. पुन्हा काढली मिशी, भावपूर्ण श्रद्धांजली. आता फक्त आपल्या बायकोला खितवा महिना याचं बोर्ड गावात नाही. आणि ते सुद्धा लागायला बसले. आमची प्रगती 9 महिने, 9 दिवस बाकी. खाली लगेच 50-50 हार झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला, आमच्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या. हे इंद्रिकट कीर्तन भाऊ, हे काल खरंय आज खरंय. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत नका जाऊ. महाराज मरू दे, उलथू दे तिकडे. महाराज कीर्तन संपले का मारण. फक्त तुमचा म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून आणि तरुण पोरांनी तुमचा मित्र म्हणून ऐका, ते खरंच आहे. तुम्ही ह्या जगात कुणाचेच सभासद होऊ नका. पोर आणि पुरी तुम्ही कुणाचेच सभासद होऊ नका. आमच्या टोळीचे मेंबर व्हा. 12 माई समाजात किंमत राहील. आमच्या टोळीचे मेंबर व्हा. फक्त एवढं लटवा. हरिपाठी येऊ नाही तर नाही येऊ, आहे का नाही माझ्या. परत जर डांबरीव नाचले इथे नाच, चला थोडं पुढं. तुम्ही म्हणा पुढं सरकायचंच खावा.
पखवाद्याचा पोरगा पखवाद्या होईल, डोक्यातून काढून टाका. भजण्याचा पोऱ्या भजण्या होईल, डोक्यातून काढून टाका. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे मी इतका चांगला वागून माझा पोऱ्या नालायक का आला. टायमिंग हुकला का क्वालिटी खराब. तुम्ही म्हणाल याला काही पुरावा. पुरावा नंबर 1, पुरावे आपल्याकडे सकाळपर्यंत घ्यायचे. पुरावा नंबर 1, पुलश्य नावाच्या ऋषीने कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला. रावण बिभीषण कुंभकर्ण जन्माला आला. मान्य? भजनी मंडळ, टाळकरी मंडळी, महाराज मंडळी कोणी कीर्तनात बसले असेल मान्य आहे का? 1, आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला. हिरण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला आणि हिरण्यकश्यपूने नारायण नारायण म्हणत संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. हरचे दासा जन्म घेती, हरचे दासा जन्म घेती, कर्म धर्म त्याचा झाला नारायण, कर्म धर्म त्याचा झाला नारायण. आईसाहेबांना डोळे लागले, राजे शिवाजी पोटात होते. आईसाहेबांना डोळे लागले, राजे शिवाजी पोटात होते. आईसाहेबांना विचारलं तुम्हाला लागलेले डोळे सांगा. आईबाई साहेबांनी सांगितलं मला लागलेले डोळे ऐकायला सुद्धा तुम्हाला मन खंबीर करावं लागेल. उतरा खोड्याच्या खाली सोडा लगाम आणि काढा मेण्यातली तलवार. हुकुमशाही संपणार, जुलूमशाही संपणार, राजे छत्रपती जन्म. कपाळ म्हणजे काय आता पहिला भाग झाला. कपाळ म्हणजे नशीब. आणि असं बरळायचं नाही माझं देवानं वाईट का केलं वन गपचित राह. तू भूगोलाच्या पेपरला इतिहासाचं गाईड फाडतो मध्ये केव्हा पास होशील तू. पेपर इतिहासाचा कापून नेलं भूगोलाचं, खिडकीतून आलं भूमितीचं. कस काय पास होती? 3 इंच छाती कमी भरली म्हणून तू पोलीस भरतीतून परत आला. मग तू व्यायाम करायला नको का? तो गोवा खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली. असं कसं चाललं ते? ज्याचे त्याचे कर्माची फळं ज्याला त्याला भावा लागते. एक माणूस मेला, मेल्यानंतर प्रॉब्लेम असा झाला त्याला 2 गाड्या न्यायला आल्या. एक विष्णूची आली, एक यमाची आली. यमाची मंडळी म्हणली हे गिऱ्हाईक आमचं आहे. विष्णू म्हणला तुमचं इथं न्या. त्याने यमाला विचारलं मला तुमच्या टोळीत आणण्याचं कारण काय? हे सांगितलं असं आहे तू केलंय मरणाचं पाप. आणि तू पाप केल्यामुळे गिऱ्हाईक कोणाचं आहे? नरकाचं आहे. यम म्हणला फक्त तो खरं बोलायचं, पाप केलंय किंवा नाही. तो म्हणला मी पाप करेलच नाही. यम म्हणला आपल्याकडे चुकीची यादी कशी राहील? हा म्हणला मी पाप करेलच नाही. मग यम म्हणला लाव रे याचा व्हिडिओ. विठाला विठाला